नमस्कार. निवडक उद्यमीच्या या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमी यशाने सुरुवात करतो. आज मी एक असा चेंज, कधी सेहवाग ओपनिंग करतो, कधी तेंडुलकर करतो, तसंच चाललंय, असं समजूया आपण. तर आजच्या एपिसोडचं विशेष म्हणजे आज बरंच त्याचे जे संकलन आणि संचलन ते निशांतच करणार आहे. कारण त्याची आवडी त्यांनी हा आग्रह आणि विषय मांडलाय, आणि तसा आवश्यक सुद्धा आहेच विषय हा, काय वादच नाही त्याच्याबद्दल. की ए आय मधनं आपण जे सारखं, म्हणजे आम्ही सुद्धा काही काही फोरम्स मी रेफर करत असतो. एक वॉरियर स्पेशल म्हणून फोरम आहे, एक खास ऑनलाईन मार्केटरचा जुना फोरम आहे. जवळजवळ मी 15 वर्षाचा मेंबर आहे. तर त्याच्यात सतत प्रॉडक्ट्स नवीन नवीन जगातले येत असतात, डिजिटल प्रॉडक्ट्स. तर त्याच्यातले जे मार्केट प्लेसमध्ये हिट प्रॉडक्ट्स असतात ना, त्यात असं येत असतं कालचे किती प्रॉडक्ट, आजचे किती, म्हणजे गेल्या आठवड्यातले किती, महिन्यातले किती. त्याच्यातले 90% प्रॉडक्ट्समध्ये ए आय हा वर्ड असतो. सो यू कॅन अंडरस्टँड की किती याची व्याप्ती आहे आणि किती आवश्यक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच मला स्वाती, म्हणजे माझी पत्नी, दाखवत होती, की वाचून दाखवत होती की काय आलंय. एक मिनिट. तर तर आज ती मला सांगत होती वाचून की याच्यामध्ये जे पेट जी नेतात विमानातनं त्यांना सुद्धा रोबोटिक्स कसं खेळवेल, वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात सगळे ए आयच्या दृष्टीने चाललेलं इन्व्हेन्शन आहे. माझा मित्र मला परवा म्हणला की काही दिवसांनी माझंच एक वर्जन समोर येऊन बसेल माझ्या, आणि दुसरीकडे जाईल आणि सांगेल की मी अमुक अमुक सौमित्र गोटीकर, आणि खरा कोण आणि ए आयने आलेलं वर्जन कोण करणार नाही, इतका होऊ शकेल. तर इट इज पॉसिबल, वगैरे वगैरे. ते ठीक आहे, ही कल्पनाशक्ती अद्भुत रम्य तर त्यातली पण ठेवू बाजूला. आणि हे प्रत्यक्ष व्यवसायात कसं याच्यात बदल करून वापर करून घ्यायचा शून्य बुद्धीने, त्याला सत्सद बुद्धी म्हणतो आपण. तर याने कसा वापर करून घ्यायचा याच्यावरती आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत. आणि याच्यावरती तितक्याच काही विद्वान लोकांच्या पॉडकास्टचा आपण आधार घेणार आहोत आज. तर ते निशांनी बरंच स्टडी करून ठेवलेलंच आहे, तर ते आपण बोलूच या. आणि त्याच्यापूर्वी थोडंसं निवडक उद्यमी ज्या ग्रुपवरून तुम्ही हे ऐकता त्याच्याबद्दल अगदी थोडंसं बोलतो. की निवडक उद्यमी नावाप्रमाणेच अतिशय निवडक लोकांचा ग्रुप आहे. याला का सबस्क्राईब राहायचं, हे एक निवडक लोक आहेत म्हणूनच, दॅट्स इट. अजून त्याला मोठं एक्सप्लेनेशन नाही आहे. इथनं काय मिळतं काय नाही हे मी सांगायची गरज नाही. मागे आमच्या आठवड्यात एक विषय निघाला होता मनोहर जोशींच्या विषयी. तर त्यांचं B1 हे सीट असायचं कायम याच्यामध्ये, एअर बिझनेस क्लासमधलं B1 का BA असं, B3 असं काहीतरी सीट असायचं. तर त्यांचं एक त्यांनी पुस्तक पण लिहिलं त्याच्यावरती, की तिथनं त्यांनी व्यवसाय कसे हे करत नेले सगळे, त्यांचे व्यवसाय जे काही मनोहर जोशींनी उभे केले. तर त्याच्याविषयी बोलणं चाललं होतं. हे सिलेक्टेड आणि काही लोकांच्याच बरोबर आपण राहणे, याचं जे काम आहे ना, तेच निवडक उद्यमीचा विषय आहे. तर अशा हा ग्रुप आम्ही 2019 पासून भेटतोय आणि निवडक चर्चा करतो. याचा अर्थ असा की अनिवडक म्हणजे जे घाऊक आहे ते आम्ही इथे करत नाही. घाऊक करत नाही ते निवडक. हं? तर तुम्हाला जर घाऊक पासून बाजूला निवडक मध्ये यायचं असेल, तर तसे लोक आपल्या आजूबाजूला लागतात, सतत त्यांच्याशी गप्पा मारत राहतात. अशातला भाग नाहीये. कधीतरी 3 महिन्यात सुद्धा एखादा माणूस पटकन आपल्याला काहीतरी इनपुट देऊन जातो, दुरान्वये सुद्धा. तो प्रत्यक्ष भेटायला तो असं नाहीये. तो फक्त आपल्या कॉन्टॅक्ट सर्कलमध्ये आपल्या असायला लागतो. तो नाही राहिला तर मात्र आपलं बाजूला होऊ शकतं. आणि तो एकटाच आपण असा विचार करून चालत नाही की आता काय निशांचा कॉन्टॅक्ट झाला ना माझा, मी काय कधी पण त्याला भेटेन, कशाला राहायला पाहिजे ग्रुपमध्ये. तसं होत नाही, असा माझा अनुभव आहे. की निशांच्या अनुषंगाने बाकीचे लोक असतात, डॉक्टर तेलंग आहेत किंवा आमच्या मनीषा खिलारी आहेत. हे सगळे लोक, या विविध लोकांचे इनपुट आणि त्यांच्या बरोबरचं हे एकत्र राहून आम्हाला जे मिळतं ते तिथेच मिळतं. तर असा हा ग्रुप निवडक. मी विषय फार बोलत नाही. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा. निशांचा नंबर दिलाय, माझाही आहे. तुम्हाला हा युट्यूब व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर याच्या खालती कमेंट करा, यू कॅन मीट अस, नो प्रॉब्लेम. याची एक फी आहे वर्षाला, 3,540 रुपये ही याचीच फी. असं समजा की हे लोक राहण्यासाठी मला काहीतरी दाम मोजायला पाहिजे याच्यात, असं तुम्ही समजा थोडंसं. बाकी हे याचा वापर कुठे होतो याला काय अर्थ नाहीये. म्हणजे माझी फी कशी वापरली गेली वगैरे, हे असे प्रश्न न विचारणारी मंडळी तिथे आहेत. हे म्हणून आम्ही 35,400 पण मागत नाहीये आणि फ्री पण ठेवत नाहीये. हां, तर हे दोन्ही मधलं तुम्ही समजून घ्या. जे काय विवेचन आहे त्यातलं ते तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर जरूर जॉईन व्हा. आणि आजच्या विषयाकरता मी निशांत पुढे चाल देतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी निशांत आवळे. स्वागत सगळ्यांचं ह्या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये. पॉडकास्टची आमची एक व्हेरी इन्फॉर्मल पद्धत आहे की रोजच्या आपल्या संभाषणातून आपल्याला काय गोष्टी भेडसावत आहेत आणि त्याच्याबद्दल आपण
काय उत्तरं शोधतो आहोत आणि ती उत्तरं आपण शेअर करतो. ते जे इन्फॉर्मल चॅट आहे तेच पॉडकास्टच्या स्वरूपात आम्ही मांडतो. अर्थात ह्याच्यामध्ये शॅलो न राहता काहीतरी तरी मटेरियलिस्टिक की ज्याच्यातून ऍक्शन प्लॅन डिराईव्ह होईल असं काहीतरी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं एवढाच येतोय. पण ह्या पॉडकास्ट सुरू करताना आम्ही जे म्हटलं की कृपया आम्हाला कुठल्याही प्रकारचं अथॉरिटेटिव्ह किंवा तज्ज्ञ तुम्ही समजू नका. आम्हाला मीडिएटर म्हणून काम करायचंय की जे जे आमच्या कानी पडतंय, जे त्या त्या मोमेंटला आम्हाला वाटतंय की व्यावसायिक म्हणून हे गरजेचं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग, एक सोर्स, एक इंटरमिडिएटरी पर्सन असेल. त्यामुळे अथॉरिटेटिव्ह बोलणं आम्ही शक्यतो टाळतो. आम्हाला असं वाटतं की आपण विद्यार्थी आहोत आणि आम्ही सतत R&D मोडमध्ये आहोत. आम्ही ते आमच्या व्यवसायावरती वापरून पाहतो आणि त्याचे काही जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट निघाले तर ते आम्ही शेअर करतो. व्यवसायात आपल्या काय चुका होतात अशा विषयाबद्दल 2-3 पॉडकास्ट झाली. बँकिंग क्षेत्रातले शिरीष पोद्दार यांना आपण बोलवलं होतं आणि समजून घेतलं की, आणि सगळ्याच्या सुरुवाती नमनालाच घडाभर तेल हा जो काय प्रकार असतो की इच्छा, म्हणजे जे मी म्हणत आलो की अ, ते इच्छा असते व्यवसाय करायची, आणि व्यवसाय करायची इच्छा असणं आणि त्यासाठी लागणारी स्वभाव वैशिष्ट्य स्वतःमध्ये बाळगण्यासाठी कसून प्रयत्न करणे, हे दोन भिन्न गोष्टी आहेत. तर त्या बाबतीत लोकांना एक आर्काईव्ह मिळावा म्हणून हे काम चालतं. तर त्या विषयावरती आम्ही बोललो होतो की काय चुका होतात. आणि जसे सौमित्र सर म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि आय गेस 30 नोव्हेंबर 2022 जेव्हा ChatGPT आलं तेव्हा तर गेल्या वर्षभरात सगळ्यांच्या युट्यूब किंवा सोशल मीडिया फीडला ChatGPT कसं आहे, काय आहे, त्याच्याने नोकऱ्या कशा जाणार वगैरे वगैरे असंच सगळं माहिती पसरवली गेली वगैरे. आणि 9 आउट ऑफ 10 टाइम्स लोकांचा असं त्याच्यातला ग्रह झाला असेल की हे काय आपल्या बापाच्याने व्हायचं नाही, आपल्याला झेपायचं नाही, तर लोक त्या प्रेशरला सक्कम होते. आणि आज तज्ज्ञ नाही हे मान्यच करते. त्यामुळे आम्ही कुठून काय ज्ञान मिळवलंय त्याचे रिसोर्सेस आम्ही शेअर करणार आहोत. त्या त्या व्यक्तींना त्यांचं त्यांचं क्रेडिट देणार आहोत की त्यांनी ह्या विषयाबद्दल काय काय माहिती सोशल मीडियामध्ये अवेलेबल करून ठेवली आहे. आणि फक्त 2-4 गोष्टींना स्पर्श करणार आहोत की अ, अगम्य असं काही नाहीये, न शिकता येण्यासारखं असं काही नाहीये. आणि व्यवसाय करताना समजा आज कृत्रिम बुद्धिमत्ताच हा विषय पाहिला आपण, तर तो आपण आपल्या ऍडव्हान्टेजला कसा वापरून घेऊ शकतो. त्यामुळे जो मोठा टबू आहे की अरे हे काहीतरी अतर्क्य आहे आणि आता आपलं काय अस्तित्वच उरणार नाही किंवा आपल्याला काय महत्वच नाही उरणार आहे लाईफ स्किल्स मध्ये, इकॉनॉमी मध्ये वगैरे वगैरे, तसं काही होणार नाहीये एवढं आज ठामपणे सांगू शकतो. आणि त्याचे संदर्भही देईन मी आजच्या बोलण्यात. तर सुरू करतो की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, म्हणजे काय, त्याचा जन्म कधी झाला, आज काय चाललंय, आणि ओपन सोर्सने आज ChatGPT वगैरे काढल्यानंतर काय ह्या सगळ्याच्या हिशोबातून आपल्या पुढ्यात मांडून ठेवलं आहे, जे एकदम रॅन्डम आहे ते थोडंसं आम्ही आज कन्साइज करायचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे तुम्हाला एक दिशा मिळेल ह्याच्याबद्दल समजण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर आपण अनादी काळापासून, म्हणजे पूर्वी माणसं काम करायची, मग काहीतरी आपल्या चाकाचा शोध लागला, मग बैलगाडी आली, घोडागाडी आली, मग ट्राम आली, मग टॅक्सी आली, आणि मग उबर आली. ही स्थित्यंतर आहे. पण चाकाच्या शोधाने झालं काय, तर आपला आपला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा वेग वाढला. टेलिफोनचा शोध लागल्याने आपल्या माहितीची देवाणघेवाण लवकर होऊ लागली आणि प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढली आपली. आणि हे स्थित्यंतर हे आधीच्या परिस्थितीपेक्षा नंतरची परिस्थिती, एफिशियन्सी मधला बदल आहे हा. तर कम्प्युटर आले तेव्हा पण आपण असंच म्हटलं की आता लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. मग इंटरनेटमुळे जग जोडलं गेलं तेव्हा पण आपण म्हटलं लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. पण हे लोकांच्या नोकऱ्या जाणार किंवा असं असं नाहीये, तर ही एफिशियन्सीचा बदल आहे. म्हणजे पूर्वी पेजर असायचे, मग मोबाईल आल्यानंतर टेक्स्ट मेसेज आले, मग व्हॉट्सअप आले. मुदलात मोबाईल हाच एक एवढा की 100 वर्षापूर्वीच्या लोकांना जर आज आपण मोबाईलवरती बोलताना पाहिलं तर त्यांना आपण देव भासू. तर ही स्थित्यंतर आहे, ही एफिशियन्सी मधले बदल आहेत की ज्या प्रकारे माणसं कम्युनिकेट करत होती किंवा काम करत होती. हा,
तर कम्प्युटर आले, त्याच्यानंतर इंटरनेट आले, आणि तेव्हाही हा ओरडाओरडा झाला होता की आता लोकांच्या नोकऱ्या जातील आणि माणसांच्या हातांना कसं काम मिळेल वगैरे वगैरे. तर तसं काही नाहीये. चाकाचं उदाहरण अशासाठी दिलं की मग त्या चार चाकाने मग गाडी आली, मग कम्फर्ट आला, मग एसी आली, मग म्हणजे पूर्वी वाहन व्यवसाय हा ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणून असा पाहिला जायचा किंवा त्याचं नामकरण होतं. पण आता तुम्ही बघाल तर एक वाहनाचं उत्पादन करण्यामध्ये इंजिनिअरिंगचे सगळे प्रकार येतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं, इलेक्ट्रिकल येतं, इलेक्ट्रॉनिक येतं, इन्स्ट्रुमेंटेशन येतं, कम्प्युटर सायन्स येतं आणि AI ही येतं. म्हणजे सेन्सरने दरवाजा उघडतो आहे, तुम्हाला रिव्हर्स घेताना तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. हे सगळे रिव्हर्स आहे. किंवा टेस्ला आज गाडी स्वतः पार्क करू शकता तुम्ही मोबाईलने ऑपरेट करून वगैरे. म्हणजे इतके इंजिनिअरिंगचे प्रकार आले. तर हे स्थित्यंतर आहे आणि ते समजून घेतलं पाहिजे. तर मशीन हे एक आपण किंवा थ्री इडियट सगळ्यांनी बघितलंय, मग कॅल्क्युलेटर पण मशीन आहे वगैरे जे बोललं गेलं. म्हणजे मानवी जे काम असतं त्या कामामध्ये दोन प्रकार असतात. एक काही कामं म्हणजे समजा ए पासून झेड पर्यंत ऑपरेशन करताना काही कामं आपण जशीच्या तशी रिपीट मोड मध्ये करत असतो. हा एक प्रकार. आणि दुसरं त्या कामाचा वेळ कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी अजून करता येईल का. तर जी कामं जशीच्या तशी होत असतात एका ठराविक अंतराने, ती कामं ऑटोमेटेड करता येतात, ज्याला आपण मशीन लर्निंग असं म्हणतो. है ना. सिम्पल. म्हणजे मिक्सर हे हे सुद्धा एक तंत्रज्ञान आहे. तिथे माणसाचं काम कमी झालं आणि मानवी जो काही एक एरर होऊ शकतो, तो मशीन ही तांत्रिक प्रकाराने काम करत असल्यामुळे तो एरर कमी केला गेला. मग घरातली सगळी उपकरणं आज आपण बघितलं तर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर ही सगळी मशीन्सचे प्रकार आहेत, जी मानवी काम त्यांनी कमी केलं पण ती अॅक्युरेसी ऍड होत गेली. त्याचा पुढचा प्रकार म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ह्याचा अर्थ असा की आज तुम्ही अलेक्सा थ्रू तुम्ही तुमच्या फॅनला इन्स्ट्रक्शन देऊ शकता ना की बाबा स्विच ऑन स्विच ऑफ. म्हणजे वेगळं काय झालं AI मुळे. एक मानवी हात काम करत होते, मग मशीन्स आल्या, आणि मग आता त्याच्यात जी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय की प्रत्येक वेळी जे तुम्ही इन्स्ट्रक्शन देत होतात ऍज अ मशीन ऑपरेटर म्हणून, ते तुम्ही जसे इन्स्ट्रक्शन ते देत होतात ते आता स्वतःच ते उपकरण स्वतः करायला लागलं, कारण त्याला काहीतरी डेटा फीड केला गेला. आणि अजून त्याच्या पुढचं जर डीप लर्निंग वगैरे हे जे AIचे पुढची स्थित्यंतर आहेत ती म्हटली, तर तो त्या तुमच्या स्वभावावरून किंवा तुम्ही आधीची जी इन्स्ट्रक्शन दिली आहे ती तो स्वतःमध्ये साठवून ठेवून नंतरचे जे बदल आहेत ते स्वतःच करतो. म्हणजे तिथे तो एक जनरल मोड मध्ये जाऊन तुमच्या एक स्वभावानुसार तुमच्या लाइकिंग नुसार तो ती इन्स्ट्रक्शन स्वतःच चेंज करतो. ह्याचा म्हणजे व्याख्याच जर करायची झाली तर माणूस काय करेल हे समजून उमजून एखादं यंत्र, उपकरण किंवा एखादी टेक्नॉलॉजी ती बुद्धी वापरून स्वतःच जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवते, जे ते आपल्या आवडीनिवडीनुसार आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणूया. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एक 4 वर्षापूर्वीचे फोन, 4 किंवा 3 वर्षापूर्वीचे फोन आणि आत्ताचे मोबाईल फोन, तुम्ही रात्री दिवे लावलेत की तो स्वतःचा ब्राईटनेस ऑटोमॅटिकली कमी करतो. कारण तुमच्या डोळ्यांचं कम्फर्ट काय आहे ह्याचे त्याला माहिती मिळालेली आहे, ह्याचे तो ठोकताळे बांधतो आणि त्या हिशोबाने तो तुम्हाला कळतो. किंवा आज तुम्ही कुठलाही सोशल मीडिया जेव्हा वापरता तेव्हा रेलेव्हन्स हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तुम्ही काय पाहताय ह्याचा काहीतरी एक डेटा त्यांच्याकडे असतो आणि त्या हिशोबाने तुम्हाला पुढचे फीड्स येत राहतात. अं, तत्पूर्वी एक डिस्क्लेमर स्ट्रेट फॉरवर्ड असा की आज जे बोलणार आहे ते आपले प्रसिद्ध अभिनेत्री सुव्रत जोशी यांचा एक पॉडकास्ट आहे, सोपं करून सांगतो. तिथे डॉक्टर अमेय पांगारकर हे जे AI या क्षेत्रातले तज्ज्ञ डिजिटल मार्केटियर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी ह्या विषयावरती चर्चा केली होती आणि तिकडचे बरेचसे इनपुट्स आज मी तुमच्याकडे मांडणार आहेत. तर ते सगळं क्रेडिट त्यांना जातं. तुम्ही जरूर त्यांना सबस्क्राईब करू शकता. आम्ही त्यांच्या ह्याची लिंक आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये देणारच आहोत. तर AI ची ही जी काही आहे, जो स्वतः समजून उमजून करतो, त्याचे तो पॅटर्न्स पाहतो आणि त्याच्यानंतर त्या हिशोबाने प्रेडिक्शन्स करतो, ह्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो. म्हणजे
माणसात मिमिटिक इंजिनिअरिंग असा शब्द वापरला जातो, म्हणजे माणसाची नक्कल कर. तो अस्तित्वात किंवा समोर त्यावेळी हजर नसताना त्याने काही सूचना दिल्या असतात, त्या सूचना आधीच माहीत झालेल्या असल्यामुळे तसं तसं वागणं, याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. आता इथून पुढे ह्याचे प्रकार आहेत डीप लर्निंग वगैरे. मगाशी मी जसं उदाहरण दिलं की स्वतःच समजून घेणं, मानवी भावना किंवा अ, त्याला काय वाटतंय, त्याचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी काय आहे, अ, ह्या हिशोबाने. आणि मग ह्याचे तुम्ही म्हटलं तसं ह्याचे अल्गोरिदम्स असतात. तर अल्गोरिदम शाळेतही शिकवले जातात की कम्प्युटर कम्प्युटर पण काय आहे की मला जे म्हणायचंय ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तो कन्वर्ट करतो, त्याचा तो उत्तर घेतो त्याच्या सीपीयू कडून, आणि ते माणसाला समजेल अशा भाषेत तो सांगतो. म्हणजे हेही एक प्रकार असाच झाला की आपण बुद्धिमत्तेने एकमेकांशी संवाद साधतोय. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण चॅट जीपीटी सध्या पाहतोय. बऱ्याच जणांना आता ऐकून माहिती असेल की त्याला जी काही माहिती दिली गेली त्या हिशोबाने तो एका मानवी स्वरूपात तुमच्याशी बोलतो. तुम्ही त्याला प्रश्न विचारले तर तो जगभरचा डेटा काही सेकंदात स्कॅन करून त्याबद्दलची माहिती देतो. तो त्याच्या आजूबाजूची पण माहिती देतो, प्रेडिक्शन्स करतो वगैरे वगैरे. आणि ह्याचा व्यवसायातला फायदा कसा घ्यावा, तर आज म्हणजे ह्या पॉडकास्टमध्ये जे त्यांनी उदाहरण दिलंय की मला जर सौमित्र सरांना पेन विकायचंय, तर ते पेन मॅन्युफॅक्चर कसं होतं ह्याच्यापेक्षा आज सौमित्र सरांना कुठलं पेन आवडतं हे जास्त महत्वाचं. आणि तिथे तो काम करतो, तिथे तो संयुक्त म्हणजे पूर्वी आपण एका सेटच्या लोकांचे एक सार्वजनिक भावना काय आहे त्या हिशोबाने त्याची माहिती घेऊन, ज्याला आपण कन्झ्युमर बिहेवियर स्टडी म्हणतो, ते घेऊन आपण तसं तसं त्या स्वरूपात ते जाहिरातीत मांडायचो. आज प्रत्येक एका एका सिंगल व्यक्तीसाठी त्याच्या त्याच्या आवडी निवडीनुसार पर्सनलायझेशन करून तुम्ही ती जाहिरात मांडू शकता आणि ते त्याला विकत घ्यायला भाग पाडू शकता. त्याच्यात भाग पाडू शकता हा निगेटिव्ह कनोटेशनने नाही म्हणत आहे. तर त्याला जे आवडत आहे त्या हिशोबाने तुम्ही प्रॉडक्ट कस्टमाइज करू शकता, किंवा ह्या प्रॉडक्ट मध्ये तुझ्या आवडीचे सगळे फीचर्स आहेत आणि ते तुला सुटेबल आहे असं ते मानता येईल. एवढं कृत्रिम बुद्धिमत्तेने शक्य झालेलं आहे. आणि त्याची टूल्स आहेत, जसं आपण मायक्रोसॉफ्टची वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ही टूल्स आहेत. जसं पूर्वी आपण काही कम्प्युटिंग करायला आपण कॅल्क्युलेटर वापरायचं, नंतर कालांतराने एक्सेल आलं. तशीच ह्याची ओपन एआयची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काही टूल्स आहेत. आणि टूल्स असावी किती, तर काही म्हणजे अमय सरांनी सांगितलं म्हणजे 1.5 कोटी टूल्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी. म्हणजे तुम्हाला निबंध लिहायचा आहे, ईमेल लिहायचा आहे, तर तुम्ही चॅट जीपीटी वापरू शकता. तुम्हाला डिझायनिंग करायचं तर कॅनवा वापरू शकता, आणि सो ऑन अँड सो फोर्थ. तर असं हे आहे, म्हणजे हे एक तंत्रज्ञान आहे, ह्याच्याने एफिशियन्सी वाढणार आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत ज्या ऍक्च्युली त्या त्यावेळी हे जे सुचणं जे मी म्हणतो ना, कारण मशीन्स काय करतं, तुमचा पास्ट डेटावरून तुमचे एक प्रतिमा तयार करतं आणि त्याच्यावरून एक फ्युचर प्रेडिक्शन करतं. पण काही आपल्याकडे जी कामं आहेत, जसं सौमित्र सर आज न्यूयॉर्कच्या ग्रुपवरती काहीतरी लिहित आहेत, त्या वेळेला त्यांना जे सूचना आहे ना, ते त्यांच्या इतक्या वर्षाच्या त्यांच्या अनुभवाचं, त्यांच्या शिक्षणाचं आणि रोज ते जे काही टिपत आहेत त्याचं संचित आहे. ते एवढ्या शॉर्ट नोटीस मध्ये 100% ऍक्युरेटली प्रेडिक्ट करून तसं तसं वागणं, किंवा सौमित्र सरांची लिखाणाची पद्धत 200% कॉपी करून जसे जसं हे अजून कदाचित यायला कधीच करता येईल. तर सूचना म्हणजे मला असं वाटतं की संगीत रचना किंवा एखादं गाणं संगीतबद्ध करणं हे हे नियरली इन्व्हेन्शन आहे. कारण ती धून त्या आधी अस्तित्वात नाही. चोरी करणाऱ्या संगीतकारांबद्दल आपण बोलत नाही. पण अजय अतुल, ए आर रहमान किंवा शंकर एहसान लॉय ह्यांना हे सुचलं कसं, आणि ते त्या त्या वेळेला किंवा ते कविता लिहिते त्या वेळेला त्यांच्या अनुभवातून त्यांना जे शब्द सुचत आहेत ते स्पॉन्टॅनियस आहे. आणि ती स्पॉन्टॅनिटी कॉपी होऊ शकत नाही. म्हणजे इम्परफेक्शन माणसाला उलट माणूस म्हणून सिद्ध करतात. ही जी सगळी जर्नी आहे एआय ची ती परफेक्शन कडे चाललेली. पण आपल्याला ते इम्परफेक्शन्सच आवडतात, कारण ते ते त्या त्या व्यक्तीचं
एक त्याची खूण असते, त्याचा तकिया कलाम असतो आपण असं म्हणून, आणि ते एआय ने कॉपी होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचा आपण आपल्या बेनिफिटसाठी वापर करून घेऊ शकतो. आणि त्याचं फक्त ऍक्सेप्टन्स आपल्याला करायचं आहे. ती ती टूल्स तुम्हाला, एक कोटी टूल शिकायची गरज नाहीये. तुमचा व्यवसाय करताना जी कामं रिपीट मोडमध्ये चालतात ती जर तुम्ही ऑटोमेटेड करून घेऊ शकला थ्रू एआय, किंवा ते कसं चालतं एवढं जरी ऍज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्हाला माहित असलं, तर पहिली तर एआय मुळे काहीतरी खूप फार मोठं डिस्ट्रप्शन होईल असं नाही, तर तुम्ही त्या गोष्टी करायला वेळ लागणार होता, ती तुमची उत्पादकता वाढेल जर तुम्ही एआय ची अंडरस्टँडिंग तुम्हाला आली तर. आणि मग तुम्हाला जर त्या हिशोबाने काही रिसोर्सेस हायर करायचे असतील जे जे तुमच्या बिझनेस साठीची कामं एआय टूल्स करतील, तर तिथे अॅक्युरसी वाढणार आहे. आणि ते प्रेडिक्शन्स कस्टमर, आता कंझ्युमर बिहेवियर हा, जसं मी मगाशी पेनाचं उदाहरण दिलं, त्याबद्दल तुम्ही अधिक माहिती करून लाख व्हॉट्सअप पीपल्सना काय आवडतं किंवा लोक कसं बिहेव करतात त्या हिशोबाने आपण आपली जाहिरात जर ट्विक करू शकतो, तर आपण कदाचित आपला कन्व्हर्जन रेट वाढणार आहे. असं हे सगळं आहे. ह्याच्यातल्या मी काही एआय नाही करू शकत हेही सांगितलं, पण एक महत्वाचं आहे जे मला म्हटलं की एक व्हेरी स्पेसिफिक उदाहरण देऊन की ज्या गोष्टीसाठी आपण सजग असलं पाहिजे. कारण व्यवसायाचा महत्वाचा भाग की आपण, आपल्याला कोणीतरी फसवतंय का, फसवतंय इन द सेन्स तुमच्यापेक्षा कोणीतरी स्मार्ट ठरतंय का, हे पाहण्याचं काम फाउंडरचं आहे. तर आणि फसवणं हे लिटरल टर्म्स मध्ये फसवणं, मग त्याच्यासाठी परत आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन बद्दल बोललो आहोत. आपण बुद्धिमत्ता वापरली नाही की हे असं असू शकतं का. फॉर एक्झाम्पल, आता निवडणुकीच्या काळात क्रिकेट क्षेत्रातल्या काही दिग्गज लोकांचं नाव वगैरे वापरून किंवा त्यांच्या नावाने जाहिरात केली गेली, जिथे बेटिंग मधलं एक काहीतरी ऍप त्यांची मुलगी वापरते आणि तिने इतके अमुक इतके पैसे कमवले. आता आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे की ही मंडळी असं करतील का, ह्याच्या आधी यांनी केलंय का, हे न करण्याची शक्यता आहे का, आणि हे जर केलं असेल किंवा नसेल हे पडताळून पाहण्यासाठी माझ्याकडे काय काय रिसोर्स आहेत, तोपर्यंत मी न्यूट्रल राहतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो. लवकर एखाद्या गोष्टीला बळी पडणं, ते जसं आपल्या समोर आलं ते तसंच घडलेलं आहे आणि हे अंतिम शाश्वत सत्य आहे असं मानणं, हा थोडा असा आपल्या बिहाफवरती बेदरकारपणा करेल. तर त्या अनुषंगाने मी म्हणतो की फाउंडर सजग असले पाहिजे व्यवसायाच्या हिशोबाने. हा एक निवडकचं जे कोर आपलं आहे की आपण सगळंच व्यवसायाच्या हिशोबाने बोलतो, त्या हिशोबाने एक छोटासा त्याच्यातलं सार मला जे काय मांडायचं ते. एक फसवण्याचं मला एक महत्वाचं उदाहरण द्यायचं आहे की सध्या बेटिंग ऍप्स आहेत. टीम निवडताय, तुम्ही पत्ते खेळताय, फ्युचर प्रेडिक्शन करताय, जवळपास 15 कोटी लोक हे करतायत भारतात. आता अ, हे जसं स्टॉक मार्केटमध्ये पण काही कंपन्या तुम्हाला लेव्हरेज द्यायच्या सुरुवातीला ट्रेड करण्यासाठी, 1 लाख रुपये पर्यंत तुम्ही ट्रेड करू शकता त्यांच्याकडे अकाउंट उघडल्यानंतर. तसं आज ही बेटिंग ऍपवरती मंडळी तुम्हाला सुरुवातीला भांडवल देत आहेत की तुम्ही इथे खेळायला आहे. एक डिस्क्लेमर त्यांनी टाकलंय की ह्याची सवय लागू शकते, पण तेवढं टाकल्याने त्यांना असं वाटतं त्यांचं काम झालं. अर्थात तांत्रिकरित्या ते बरोबर असतील, पण आपली बुद्धी, आपला सत्सद विवेक कसा आणि कुठे वापरायचा आणि कसं रॅशनल थिंकिंग करायचं त्याच्याबद्दलचं हे उदाहरण आहे. की तुम्हाला त्यांनी काहीतरी अमुक 1,000 रुपये दिले, तुम्ही त्याच्यात 5 वेळा काहीतरी डाव किंवा सट्टा खेळू शकता. 200 रुपये प्रत्येकाची किंमत आहे, आणि let's say तुम्ही जिंकलात, पाचापैकी 3 वेळा जिंकलात, तुम्हाला 200च्या वर अजून 100 रुपये नफा झाला, तुम्ही 300 रुपये मिळवले. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की पाचातले 3 वेळा तुम्ही 200 200 रुपये म्हणजे 1,000 रुपये तुम्ही लावलेले आहात, पण 3 वेळा जिंकलं तर 300 300 प्रमाणे 900 रुपये मिळाले तुम्हाला. म्हणजे इन लार्ज स्कीम तुमचं 100 रुपये नुकसान झालं. आणि मग सुरुवातीला तुम्हाला वाटतं की माझी प्रोबॅबिलिटी 5 तील 3 आहे, तर त्याच्याबद्दल मी ती प्रोबॅबिलिटी जर वाढवली तर मी कदाचित पैसे बनवून बाहेर पडेन इथून, असं. आणि मग तुम्हाला कळत नाही की हे जे सगळं आहे जे तुम्हाला वाटतंय की रॅन्डमली चाललंय, तर ते तसं नाही. हाऊस म्हणून प्रकार असतो, म्हणजे तुम्ही कसिनो मध्ये गेलात तर कसिनोला हाऊस म्हटलं जातं. त्याचा तुम्हाला बेटिंग किंवा काहीतरी वस्तूंनी तुम्हाला खेळायला भाग पाडणं हा त्याचा धंदा आहे. आणि त्याचे नियम त्याने ठरवले, त्यामुळे तो स्वतःच्या फेवरला नियम करू शकतो. आणि आज एआय ने ते अधिक सोपं झालं. म्हणजे इथे जर म्हणायचं झालं या पत्त्याच्या खेळामध्ये, तुम्ही 3 वेळा जिंकलात आणि तुम्हाला वाटलं की अरे नाही, मी आता काहीतरी अजून माझी बुद्धी चालवतो आणि मी ते 3चं 4 करतो किंवा 5च्या 5 वेळी मी जिंकलं तर मला पैसे मिळतील.
पण तुम्हाला हे कळत नाहीये की तुम्ही जर सतत जिंकत असाल तर तुम्हाला जे येणारे पत्ते आहेत, ते कुठले पत्ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे ह्याचाही कंट्रोल त्यांच्याकडे आहे. त्यामुळे जर तुम्ही जिंकत गेलात तर तुम्हाला नंतर अवघड पत्ते येऊ शकतात किंवा येऊन जाण्यासाठी त्यांनी तसे मार्ग ऑलरेडी अवलंबलेले आहेत. म्हणजे तुम्ही सतत तिथे खेळत राहिलं पाहिजे आणि सतत थोडी 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 रक्कम हरत राहिलं पाहिजे, या सगळ्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. तुम्ही जर कोणाला तुम्ही चर्चा करून बघा कधी विचारून की, आणि हे दोन्ही पद्धतीने ते लोक करतायत. म्हणजे त्यांना कळलं की अरे हा आता सतत हरतोय म्हणजे ह्याला वाटेल की माझं नशीब खराब आहे आणि हा इथून पुढे आता नाही खेळणार. मग अचानक तुम्ही त्या राऊंडला प्रचंड पैसे जिंकता आणि मग तुम्हाला वाटतं की अरे नाही, माझ्याकडे काहीतरी आहे, असं एकदम नाही, मी आता परत खेळतो. अशा दोन्ही प्रकारे ते तुमची बुद्धिमत्ता मॅनेज करतात आहे, तुम्ही प्रोग्राम होत आहे. तर हे सगळं शक्य आहे. इलॉन मस्कचा एक व्हिडिओ फार फेमस आहे की AI किती घातक आहे वगैरे, पण इथे मला घाबरवायचं हे नव्हतं, कारण शेवटी तुमची बुद्धिमत्ता जागरूक असेल तर तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यांनी असं मांडलंय की माझा मुलगा मला फोन करतो कॉन्फरन्स मध्येच, एक मुलगी तिच्या आई वडिलांच्या समोर बोलते की आई तू कशी आहेस, मी आता या युनिव्हर्सिटीमध्ये आलेली आहे वगैरे, पण तुला वाटत असेल की मी तुझ्याशी फोनवर बोलते, माझं सगळं छान चाललंय, पण कदाचित ती तिची प्रतिकृती आहे. म्हणजे मेटामध्ये आपण म्हणतो व्हर्च्युअल रियालिटी, एखाद्या माणसाची प्रतिमा तयार करून तो जसं ते तसं बोलतो, कारण तुम्हीच तो डेटा सगळा दिलेला आहे. तुम्ही सोशल मीडियावरती तुमची छायाचित्र टाकलेले आहे, तुमचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुमचा आवाज कॉपी होऊ शकतो, तुम्ही कुठले कपडे घालता त्याच्या हिशोबाने ती प्रतिकृती व्हिडिओ मध्ये तयार केली जाऊ शकते. आणि मग तुम्ही समोर दिसताय पण आवाज पण तुमचा, कपडे पण तुमचे, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठे जातात तिथूनच तुम्ही बोलतात. एवढे सगळे संदर्भ तुमच्या पालकांना कळले आणि तुम्हाला जर असं सांगितलं गेलं की माझं किडनॅप झालेलं, तुम्हाला अमुक एक पैसे पाहिजे, तर तुमचा विश्वास बसणार आहे. म्हणजे इथपर्यंत ते तंत्रज्ञान तुमची प्रतिमा मांडू शकतं. हा सगळ्यात त्याच्या घातक प्रकारातला एक भाग आहे आणि त्याच्यासाठी वाचण्यासाठी आपली बुद्धिमत्ता कायम रॅशनली तुम्ही ती जागरूक ठेवली पाहिजे की तिथे जे तुम्हाला घाबरवलं जातंय किंवा इथे जे तुम्हाला व्यसनाधीन केलं जातंय जुगार खेळण्यासाठी, ते सगळ्याची गणित त्यांनी मांडलेले आहेत आणि ह्याच्यासाठी माणसाची गरज नाही, हे आज कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. मग त्याच्या किती बळी पडायचं वगैरे काय, असा सगळा प्रकार. पण म्हटलं तसं की तुमची कामं जी तुम्ही सततची कामं करता, समितीचं GST भरायचं आहे किंवा रोज काहीतरी मेसेज जनरेट करायचे त्यांच्या मेंटर्स मेंटी लोकांसाठी वगैरे, हे रोजचं तसंच्या तसं काम आहे. ते ऑटोमाइज होऊ शकतं. त्याच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगाची पडणार असं. किंवा जे मी म्हटलं की अ, जी कामं रोज एकाच पद्धतीने केली जातात त्याच्यासाठी सतत माणसांनी राबायची काय गरज आहे, ती एकदा खुली केली एखाद्या यंत्राला तर तो ते करेल ना, आणि मग ती प्रोडक्टिव्हिटी वाढेल. असं सगळं आहे. तर थोडस सौमित्र सरांना काय बोलायचं असेल तर, जे शॉर्ट स्ट्रोक मध्ये ह्याचा होता, ह्याचा म्हटलं तेवढा भाऊ करण्याची गरज नाहीये. तुम्ही त्याचं ऍक्सेप्टन्स लेवल वाढवलात तर तुम्ही ते तुमच्या बेनिफिटला व्यावसायिक म्हणून वापरून घेऊ शकता आणि त्याच्यातून होणाऱ्या नुकसानाबद्दल तुम्ही सजग राहू शकता. तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर्स, तुम्हाला मग लोक काय सांगतायत फोनवर करून की तुम्ही हे क्लिक करा, ते क्लिक करा, त्याला करायचं नाही वगैरे वगैरे, या हिशोबाने तुम्ही स्वतःचं नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवू शकता. असा हा विषय मांडायचा होता. परत एकदा सरते सांगतो की सुरत जोशी आणि अमोल पांगारकर यांचे व्हिडिओ मला हा विषय सुचला की हा आपण, तर हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे. आणि त्याची आम्ही लिंक देणार आहोत, तुम्ही जरूर तो व्हिडिओ पहा. थँक्यू. मला वाटतं ते तुझे म्हणतोयस ते भाडीपाचा विषय खोल याच्यावरचं ते असावं. विषय पहा. हो. हां, हो. असं माझं हो. बोलणं झालं. बरेच हो. लोकांना माहिती आहे ते. आणि योगायोगाने आम्ही पांगारकर आणखीन आभा माझी मुलगी आहे ना, सुंदर. तिने आता त्यांच्या एक नवीन नाटक आलंय, ठकीचं ठकीचा संवाद. ओके. ओके. हा, त्याचं संगीत आबाने केलंय सगळं. हा. तर तिकडे माझे नंतर भेट पण झाली होती सुरतची, आणि आम्ही पण भेटलो होतो आम्हाला. आणि ओळखीचे लोक आहे ते. अर्थात त्यांना इकडे बोलवायची गरज नाही, कारण यार बिझी पर्सन आहे, वी वॉन्ट टू लर्न लाईक एकलव्य, हे आपण हो. बघतोच आहे. हो. तर कधी विषय निघाला तर बोलीन मी त्याच्याशी. पण हो. महत्वाचं तू म्हटलंस ते, की त्याच्यापासून दोन तीन गोष्टी सांगतो, म्हणजे आजूबाजूला काय घडत असतं. परवा मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो. त्या कॉलेजच्या प्राचार्याने ते मित्र आहेत माझे, त्यांना भेटायला गेलो होतो, की यावर्षी उद्योजकतेबद्दल काय काय करायचं आहे आपण, यावर्षी काय प्लॅन आहे आपला सगळा.
तर तेच तुला म्हटलं ना, आपण निवडकमध्ये आज एक विषय बोलायचा आहे, काय देता येईल. मला त्यांनीच सांगितलंय की तुम्ही ओके. सांगा आणि त्याची तुम्हाला काही सेशन्स ठेवता येतील, ऑनलाईनचं ऑफलाईनचं. तर निवडकतर्फे आपल्याला काय करता येईल हे मी आज उद्या बोलणार आहे. प्रत्यक्ष आपल्या ग्रुपची मीटिंग आहे त्याच्यात. तर हा एक एकत्र करायचा महत्त्वाचा विषय सगळ्यात. बरोबर. तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडे काही विद्यार्थी जणी प्रोजेक्ट्स असतात ना, त्या प्रोजेक्ट्सवरती सह्या घेऊन जातात ते, पुढच्या नोकरीसाठी चाललेल्या वगैरे. तर त्यांनी एका ग्रुपचा घेतला प्रोजेक्ट रिपोर्ट आणि मागच्या बाजूला बघितलं. ते पटकन म्हणले, अरे चॅट जीपीटी सगळं आहे तुमचं. हां. हम्म. तर ती पोरं पण मान शरमेने खाली घालून हो म्हणले. तर ते म्हणले, चॅट जीपीटी म्हणजे हे आहे, त्यांनी दुकानात ठेवलेलं आहे म्हणले असं चॅट जीपीटी. ते असं म्हणले सर, की दुकानात माल ठेवलेला आहे, त्यातलं कुठलं काढायचं तुम्ही ठरवा ना. बरोबर. तर तुम्ही तसं तसा इकडे दुकानाचं चित्र काढून ठेवलं, त्याचा काय उपयोग आहे. हम्म. त्यात तुमचं हे पाहिजे. हा एक हम्म. पहिला हम्म. म्हणजे विवेक, हा यात खूप महत्वाची गोष्ट आहे. विवेक आणि सत्सद विवेक, ह्या दोन गोष्टी आहेत. अजून एक हम्म. मी त्यावरती येणार आहे परत. मी तू हम्म. बोललास त्या हिशोबाने विचार कसा करायचा हे निवडक उद्यमीचं काम आहे. हा, काय बरोबर. प्रोसिजर पार्ट आपण बोलत नाही ते, म्हणून आपण हम्म. व्हिडिओ प्ले करत नाही ते. हा, बरोबर. एकतर हम्म. युट्यूबच्या कॉपीराईटला पण अडचण येते आणि हम्म. शिवाय तो प्रोसिजर पार्ट दाखवण्यात काहीच मतलब नाही. ते कसं करायचं हे तुम्ही या आणि त्याच्यात बघा ना, हजारो तुम्हाला व्हिडिओ सापडतील. तर हम्म. तो सुद्धा सांगतो की आम्ही गेल्या वेळी एक एक सेशन घेतला होता आणि तो आम्ही मुद्दाम रेकॉर्ड केलेला नाहीये, की चॅट जीपीटी वापरून कसं प्रोफाईल तयार करायचं लिंक्डइनचं. आपण हम्म. तुला आठवत असेल, आपण तो शेअर नाही ओके. केलेला. हा, तो त्याच्याकरताच केलेला नाही की नाही. ती प्रोसिजर पार्ट आपल्याला नाही करायचं ते शेअर. वी डोंट वॉन्ट टू बिकम अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काइंड ऑफ थिंग. अशी नाही आम्हाला करायची. आम्हाला वैचारिक प्रबोधन हे थोडंसं अपेक्षित आहे. तर त्याच्यात आम्ही हे केलं होतं की प्रोफाईल तयार करताना तुमचं तुमचं स्वत्व राखून चॅट जीपीटीवरून कसं तुम्हाला इनपुट्स मिळतील. तर ते सुद्धा आम्ही उद्या बोलणार आहोत मीटिंगमध्ये आमच्या, की प्रत्यक्ष पेशवेबाईंनी आपले जे मेंबर आहेत त्यांनी तयार केलेले आणि शी इज टेलिंग फॅन्टॅस्टिक. त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील. कदाचित त्याच्यात फ्लॉज पण असतील, कदाचित अडचणी पण असतील. हां, पण ही प्रोसेस तशीच आहे, शिकत जाण्याची प्रोसेस आहे. तो उद्योजकतेत आपलं कसं हळूहळू परिवर्तन होत जाईल, हा एक त्यातला विषय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मला असं वाटतं, ग्रेसना विचारलं होतं कोणीतरी, कवी ग्रेस. त्यांना विचारलं, तुमची कविता फार दुर्बोध आहे. मग ते पटकन म्हणले, तुम्हाला जो पाहिजे तो बोध घ्या ना, असं ते म्हणले. आणि मग आरती प्रभूंचं त्यांनी उदाहरण दिलंय ग्रेसांनी, की आरती प्रभू असे म्हणायचे, की मी ही कविता अशी लिहितो, दुर्बोध तुम्हाला वाटते ना, तुम्ही जे तुमचा जो आहे ती तो तुमची झाली वाचल्यावर कविता, तुमचा जो अर्थ आहे तो तुम्ही घेतलात. तर असंच हम्म. हे चॅट जीपीटी किंवा हो. एआयच असंच आहे, चॅट जीपीटी इन पर्टिक्युलर. हम्म. तुम्हाला त्यांनी तुम्ही सांगितलं त्याला, की प्लीज जनरेट वन लायनर टायटल फॉर माय अपकमिंग ट्रेनिंग प्रोग्राम ऑन दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग तो देईल तुम्हाला. मग त्यात तुम्ही सांगू शकता, अरे ह्याच्यात ना डिवाइस ऑन ओन एक्सपिरियन्स असं टाकून दे. मग तो टाकून देईल. आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही तुमचं व्हर्जन बनवायचं आहे त्याच्यातनं. चॅट जीपीटी असं म्हणतच नाही की मी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. आणि तो कंटाळत नाही, कधीही कंटाळत नाही, थकणारा हम्म. माणूस आहे. त्याची फक्त एक लिमिट आहे, की याच्यावरनं दिवसाला आज एवढेच मी तुला करून देऊ शकतो फ्रीमध्ये. हम्म. ते तेवढं त्याचं हो. संपलं लिमिट. ते प्रिपेड आहे त्याचं, त्या दिवसाचं लिमिट हम्म. संपलं की तो हम्म. संपला. हम्म. तेवढ्या वेळात तुम्हाला जितके इंटेलिजंटली प्रश्न विचारायचे तितके तुम्ही विचारा, तुम्हाला फ्री व्हर्जन हवं असेल तर. नाहीतर त्यांचं मनी मॉडेल तयार आहे, हम्म. कितीही विचारा, सेकंड व्हर्जन घ्या, पेड व्हर्जन. सो इट इज अ कमर्शियल मॉडेल. इट इज अ सपोर्टिव्ह कमर्शियल रिसर्च मॉडेल. घाबरून हम्म. जायचं कारणच नाही, कारण आतापर्यंत आइन्स्टाईननी बनवलेला बॉम्बचा वापर, सॉरी, त्याच्या ज्या गोष्टीचा वापर कसा झाला आहे आपल्याला माहितीच आहे. तो हम्म. स्वतःच हम्म. थक्क झाला. त्यामुळे हम्म. कशाचा वापर कसा होऊ शकतो ते काय हो. सांगावं. हो. आहे की हो. नाही. हो. ऋग्वेदाच्या संहिता लिहिल्या गेल्या, हम्म. उत्तम उत्तम लिहिल्या गेल्या, आणि ती हम्म. छुपी शस्त्र म्हणून लपवून ठेवून जर हम्म. कुठल्या काय भिक्षुकांनी वापर असेल त्याला काय करायचं. म्हणजे हम्म. सगळी ती वाईटच का संहिता हम्म. सगळ्या, तर तसं नाही हम्म. ना. वापर तर व्हायचा. वापर होऊ शकतो ना असं. आणि आणि तो आपण अ, कंट्रोल करतो. आणि व्हर्च्युअल सगळं संपणार आहे असं असं बोलण्यात पण काय फार अर्थ नाही. आता आपण कधी भेटलोय हम्म. ज्ञानेश्वरांना, ते व्हर्च्युअलच आहे ना. ज्ञानेश्वर आपल्याकडे तर व्हर्च्युअल आहे. हम्म. रामदास स्वामी व्हर्च्युअल आहे आपल्या घरात. हा, शिवाजी महाराज सो व्हर्च्युअल आहे फॉर दॅट मॅटर. चालतंय, वी चालतंय. दोज हू आर नॉट, आपला खापरपंडू असं व्हर्च्युअल आहे आपल्याला. आपण त्याला हम्म. भेटलेलो नाहीये. त्याचे हम्म. संस्कार किंवा त्यांनी जे पाठवलंय त्या स्वरूपात आपण संचिताच्या स्वरूपात त्याला संचित म्हणतो आपण. ते पुढे पुढे येतात त्या स्वरूपात आपण बघत असतो. आणि आपला आजच्या क्वालिटी, आपल्या आयुष्याचा दर्जा आपण सुधारत जात असतो. हो की नाही. तर दिस इज कंटिन्युअस आपल्या विवेकाने टाकायची इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर मी काल एक लिंक्डइनवरती छोटंसं आर्टिकल, त्याच्यावरती आपली चर्चा झाली बघू निवडकवरती बरीच, हम्म. की शिक्षणाचं काय केलेलं आहे,
बाजारीकरण मला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाहीये. ठीक आहे, हम्म, शिक्षण हे तुम्ही हम्म, टूल म्हणून वापरले, तुम्ही शिक्षण देताय, पैसे घेताय, ठीक आहे, बाजारात तुम्ही वस्तू विकायला ठेवणार. मला हम्म, त्याच्याबद्दल फार काय म्हणायचं नाहीये. मला हम्म, एक गोष्ट निश्चित म्हणायची आहे, की शिक्षणाची जाहिरात हल्ली करताना कसं करतात, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिका, तुम्हाला 1.5 कोटीची नोकरी मिळेल, हम्म. याच्याबद्दल मला आक्षेप आहे. माझं काय म्हणणं बरोबर. आहे, तुम्ही आमच्या कॉलेजमधनं AI शिका आणि तुम्हाला लोकांचे प्रश्न खूप छान सोडवता येतील, ही उदाहरणं बघा. हे बरोबर. त्यातलं व्हॅल्यू ॲडिशन आहे. त्याच्यात त्या AI करणाऱ्या कंपनीत तुम्हाला 1.5 कोटी पगार मिळतो का 2.5 कोटी मिळतो, त्याची काही संबंध नाही कॉलेजचा खरा. कारण ते पूर्णपणे कॉलेजवरती तुम्ही कॉम्पिटिशन लावताय. तर याचा विवेक कसा बांधायचा या सगळ्याचा, याचा हम्म, खूप, मी म्हणतो ना आपण, की दोन घोडे आपल्या हातात आहेत, एक विवेक आणि दुसरं भान. हे दोन जर घोडे जे आपण लगाम आपल्या हातात ठेवले तर आपलं लाईफ सक्सेसफुल होईल. तर तोच हम्म, आमचा निवडक उद्योगमध्ये प्रयत्न आहे. एक हम्म, इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगायची निशांत, मी अजून त्यांची हम्म, त्यांना विचारलेलं नाहीये. हम्म, परंतु मी आता एक नवीन व्यक्तींच्या बरोबर काम करतोय, साधारण 1.5 वर्ष झालं काम करतोय. त्या सगळं REBT वरतीच त्यांचं सगळं, आता ते हम्म, ऑनलाईन सगळी सिरीज आणतायत त्या. हम्म. तर अजून नाव सांगणार नाही, कारण मी त्यांना विचारलेलंच नाही अजून, हे बरं. तुम्हाला मान्य आहे का, किंवा तुम्हाला सांगायचं किंवा काही. हम्म, मला असा पण अनुभव आहे, आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप वाटत असतं आणि आपण त्याला विचारतो की तुम्हाला येऊन पुढे सांगायचं आहे का, की ती व्यक्ती तुम्हाला थक्क करून सोडणारे अनुभव देते. ती म्हणते नाही, मला शेअर करायचं नाहीये. असं होऊ शकतं. त्यामुळे हम्म, आधीच डिस्क्लेमर सांगतो. परंतु त्यांचा हा सगळा विवेकनिष्ठ विचारसरणी, याच्यावर जर आपल्याला जर मिळाल्या त्या, म्हणजे विविध गोष्टींवरती आपल्याला जर त्यांची मतं मिळत राहिली, की एक प्रश्न पडला आणि त्याच्यावरती विवेकनिष्ठ विचारसरणीचं कुठलं टूल कसं काम करते, तर आपल्यासाठी हम्म, खूप चांगला रिसोर्स लॉंग टर्म होईल. की ही पण एक गोष्ट पाहिजे आपल्याला, की हम्म, विवेकाने विचार संधीचा कसा करायचा, विवेकाने विचार आलेल्या समस्यांचा कसा करायचा, वगैरे वगैरे. तर हे सुद्धा लवकरच आपण करूया, आणि जमलं तर आपण त्यांची मुलाखत सुद्धा लवकरच आपण इथे ठेवूया. की विवेकनिष्ठ विचारसरणी म्हणजे काय, तो सारखा एक शब्द वापरतोस ना, रॅशनली रॅशनली रॅशनली, व्हॉट इज yes. रॅशनलिझम, विवेकनिष्ठ विचारसरणी, राईट. Unbiased. हा. हां, तर अल्बर्ट एलिस म्हणून त्याचा जनक आहे REBT या तंत्राचा, जे आनंद अडकाणीवर वापरतात, हे सगळं अल्बर्ट एलिस त्याचा जनक आहे. तर त्यांच्याकडे नक्की. शिकलेली ही व्यक्ती आहे, मला माहिती आहे जरी. तर त्यांचा जर आपल्या काही इकडे उपयोग करता आला, तर आपण करायचा प्रयत्न करू. जसं आपण मागे NLPचं हो. रविबाला रवी मॅडमशी मला बोललो होतो. कळालं. हां, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचं त्यांच्या पुस्तकाला बक्षीस मिळालेलं आहे. तर आपण इकडे बोललो होतो, पुस्तक दाखवलं पण होतं मला वाटतं ते इकडे. दाखव. म्हणजे पहिल्या याच्यात आधी काही खास आवृत्ती होती, त्यातली मी दाखवली होती. तर ते सुद्धा एक जरूर वाचा. आणि NLPचा पण आपण वेळोवेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. तर मला वाटतं एवढं थांबूया आपण आता. आज आणि थांबूया. हां, आणि सुव्रत कसं आणखी वाटलं ते कळवा. अमयाचं जे आहे ते खालती शेअर केलेलं आहे, त्यांना डायरेक्ट सांगितलं तरी चालेल. मी याच्या घेत वेळेस जमलं तर मी अमेयाला वगैरे पाठवीन कॉपी याची, काय आपण जे काय हम्म, तोडकं मोडकं बोललोय त्याची. आपण हम्म, काय, वी नायदर प्रमोट नायदर हे आपण काहीच करत नाही तसं. तर हम्म, त्यातनं आपण एक प्युअरली एक शुद्ध रस, आम्ही करू शुद्ध रस पान हो. हा, चाफा हम्म, फुले आला फुलून, तसं आहे आपलं ते, नाही का. हम्म. हे विश्वाचे अंगण हम्म. आम्हा दिले आहे आंधण, हे आपण उणे पडू आपण दोघे जण रे, खरोखरच आहे की अगदीच नाही. अगदीच तर अगदीच. ते अगदी परफेक्ट लागू आहेत आपल्या जीवनच्या सगळ्या याला. मला सुस्ता सुस्ता सुचलं हे गोष्ट. आता अविवेक, याला याला काय, हे ChatGPT करून मिळणार नाही तुम्हाला, नाही, की आणि हे कॉपी करू शकत नाही. हा, हे कॉपी होऊ शकत असं, हे हे सुचणं कॉपी होऊ शकत हे नाही. सुचणं ही कॉपी होऊ शकत. अभिजातता कॉपी होऊ शकत नाही. बरोबर बरोबर. तर असा शुद्ध रसपान करत राहू, आणि आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. ओके. आणि धन्यवाद. थँक्यू. महत्वाचं, हां, उद्या हा. शनिवार आहे, तर उद्या शनिवारी निवडकची आपली हे आहे, मीटिंग आहे. मी थोडंसं शेअर करतो, आणि तुम्हाला कळेल पटकन आम्ही काय उद्या बोलणार आहोत त्याच्याबद्दल, तेवढंच, बाकी काही नाही. हां, 2च मिनिटं फक्त. आणि टाकलं आहे अजेंडा याच्यावर. आता दिसतो ना रे माझा व्हॉट्सअप, निशान? हो. निशान, हो, दिसतोय. हां, हे बघा, दिसतं ना सगळं. हे इथे आपली उद्या मीटिंग आहे संध्याकाळी, 6:30ला संध्याकाळी असते मीटिंग. प्रत्येकाच्या बिझनेसबद्दल थोडक्यात ओळख, एक्झॅक्टली कशा पद्धतीने बिझनेसमध्ये मदत अपेक्षित आहे. हे टिपिकल रेफरल असं स्वरूपात घेऊ नका, की कुठे कनेक्ट करून देऊ वगैरे, तसं नाही आपण म्हणत आहे. ते तर होईलच, पण मुख्य तुम्हाला कुठे अडचण आहे, आणि त्या अडचणीत आपण एकमेकांना खरोखर सहचर म्हणून काय मदत करू शकतो डीपर लेवलला, की मला कळतच नसेल की माझं ऑफरिंग बरोबर आहे, किंवा अनेक वर्ष मी हम्म, प्रयत्न करतो तरी मला अपेक्षित यश मिळत नाहीये, हम्म, किंवा अपेक्षित सेल होत नाहीये, किंवा याला खूपच खर्च येतोय वगैरे, ह्या पण सगळे स्ट्रगल ओपनली बोलतो आम्ही खूप तिथे. आणि एक कॉमन संधी आहे, ते तो तुम्हाला सांगेन मी काय आहे ते. हे म्हटलंय, थेट अपेक्षित लीड्स न करता लिंक्डइन सेल्स नेव्हिगेटर म्हणून एक पेड प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइनचा. साधारण 6-7 हजार रुपये महिना असं कॉस्ट आहे त्याची, बरं का.
आणि याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे ते लीड्स तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता, अगदी परफेक्टली. हां, तर ते काही शेअर हम्म, करता येईल का किंवा सामायिक पद्धतीने वापरता येईल का, याच्याबद्दल सुद्धा आम्ही चर्चा करणार उद्या. मग थोडी आमच्या घरी कसं आहे, नेटफ्लिक्स आमचे 4-5 जण मिळून एकत्र कॉमन वापरतात. त्यामुळे तो पटकन हम्म, महिन्याचा त्यांचा खर्च ना ₹1000, तो एकदम ₹200 होती तो 5 लोकांमध्ये. तर असं काय आपल्याला करता हम्म, येईल का, हे पण थोडंसं बघूया. दुसरं अजून महत्त्वाचं म्हणजे गुगल बिझनेस प्रोफाईलवरून ना 2 नवीन बदल झालेत. एक म्हणजे वेबसाईट तर करता येत नाही आपल्याला तिथनं. ज्यांच्या फ्री हम्म, वेबसाईट्स आहेत त्या दिसत नाहीत, 15 मार्कांना दिसत नाही आहेत. आणि आता हम्म, चॅट जे होतं ना त्याच्यावर, ते पण गेलेले जाणार आहे काही दिवसात. तर ते काय परिणाम आहेत आणि त्याने काय नक्की परिणाम काय होतील, त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल, ते आपण थोडंसं हम्म, प्रत्यक्ष मीटिंगमध्ये बोलणार आहे आम्ही. आणि हम्म, आमच्या पेशवे म्हणून मॅडम आहेत, तर त्या चॅट जीपीटी वरून त्यांनी गेल्या वेळी वापरून लिंक्डइनचं प्रोफाईल शेअर केलं स्वतः. तर त्याच्याबद्दल त्या त्यांची स्टोरी सांगणार आहेत. आय डोंट कॉल इट सक्सेस हम्म. स्टोरी, हा मी स्टोरी म्हटलंय. इट मे बी स्टील मे बी अजून ऑफिंगमध्ये असेल त्यांचं, पण त्यांना काय मदत करता येईल का, आम्हाला काय शिकता येईल का, असा सगळाच तो विषय आहे सगळा. आणि मिनवाईल आमचे वाकडे सर आहेत, त्यांचं मासमा इथे प्रदर्शन आहे, त्यांचं 2 दिवस भेट द्या वगैरे, ते ठीक आहे सगळं. आणि इथे कुठे मीटिंग आहे तर पेरू गेट जवळ भावे स्कूलच्या इथे पत्ता आहे. त्यांना कोणाला इंटरेस्ट असलं त्यांनी जरूर सांगा. आणि भेटा, मी जाता आता फक्त एवढी संधी घेतली सांगायची. तर दॅट्स इट अबाउट अस. आपण इथे क्लोज करूया. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.